नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित गोलब. आय वेलकम यू ऑन द बिहाफ ऑफ विद्यासागर अकॅडमी पुणे. मित्रांनो, तुम्ही बघितलेलं आहे की आपली ही जी काही MPSC ची 2023 ची मेन्स एक्झाम होणार आहे ती एका कन्व्हेन्शनल रीतीने त्या ठिकाणी होणार आहे. आतापर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह बेस त्या ठिकाणी मेन्सचे एक्झाम फोकस केलेले आहेत, परंतु आपल्याला आता आपली जी काही स्ट्रॅटेजी आहे मेन्स एक्झामची ती त्या ठिकाणी चेंज करायची आहे. जे पहिले आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो, जे ऑब्जेक्टिव्ह बेस, ते आपल्याला 2 मार्कासाठी त्या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारले जात होते. परंतु आपल्याला आता एक ऑप्शन सिलेक्ट न करता आता आपल्याला पूर्ण त्याची एक डिस्क्रिप्टिव्ह माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. तर प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 10 ते 15 मार्कासाठी तुम्हाला एक्झाम मध्ये त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर त्याच अनुषंगाने आपली जी काही एक्झाम प्रिपरेशनची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी आपल्याला कशी ठेवायची आहे, आपल्याला एक्झाम्स मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यांचे जे आन्सर्स आहेत ते आपल्याला कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी लिहायचे आहेत ते आज आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. सर्वात एक आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो की तुमची ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे 2023 च्या एक्झामची, याच्यामध्ये PWDच्या 300+ जे जागा आहेत त्या ठिकाणी ऍड होणार आहेत. ओके, ऑफिशियल त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे की त्याच्यानुसार तुमच्या PWDच्या जागा ज्या आहेत त्या ह्या रिक्रुटमेंट या नोटिफिकेशन मध्ये वाढणार आहे. पहिल्याचे जे काही तुमचे 130 जागा होत्या त्याच्यामध्ये ह्या जर आपण 300+ जागा पकडल्या तर जवळपास 400-450 जागाच्या वरती तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम मध्ये पोस्ट बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, तुमचा अभ्यास जर तुमचा प्रॉपरली असेल, तुमची स्ट्रॅटेजी जर डिस्क्रिप्टिव्हची जर प्रॉपर असेल तर 100% मित्रांनो तुम्हाला ह्या मॅक्झिमम पोस्ट मध्ये तुमची एक जागा त्या ठिकाणी शेड्यूल करता येईल. तर त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तुमची जी प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन त्या अकॉर्डिंगली त्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी करायची आहे. आजच्या ह्या लेक्चर मध्ये मित्रांनो जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत 2007, 2009, 2011, 2013 त्याचे जर तुम्ही क्वेश्चन अनालिसिस केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन्स पण विचारलेले आहेत आणि तुम्हाला न्यूमेरिकल बेस्ड पण क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मग थेरॉटिकल क्वेश्चन जर आपल्याला जर एक्झाम मध्ये विचारला तर त्याचं उत्तर आपण कसं लिहिलं पाहिजे, त्याचबरोबर न्यूमेरिकल बेस्ड जर क्वेश्चन आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर आपण कसं दिलं पाहिजे हे आज आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. मग याच्यासाठी आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मधला एक छोटासा पार्ट त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत, ज्याच्या पार्टचं नाव आहे मित्रांनो मेथड्स ऑफ फोरकास्टिंग द फ्युचर पॉप्युलेशन. कोणत्याही सिटीची फ्युचर पॉप्युलेशन तुम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या मेथड्सने फोरकास्ट करू शकतात ते आज आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. तर आपण ह्या मेथड्सला किंवा ह्या थेअरीला त्या ठिकाणी आपण काय करू, स्टडी करू. सर्वात पहिला आपण पर्पज ऑफ पॉप्युलेशन फोरकास्टिंग त्यामध्ये काय करू, स्टडी करू. याच्यासाठी एक इमॅजिनेशन करा, एक पर्टिक्युलर सिटी आहे. सपोज इमॅजिन करा पुणे सिटी. तर पुणे सिटी मध्ये आपल्याला काय करायचंय, पाणी पुरवठा करायचा आहे लोकांना डोमेस्टिक पर्पज साठी, ऍग्रिकल्चरल पर्पज साठी, लोकांना इरिगेशन इंडस्ट्रियल पर्पज साठी, कमर्शियल इन्स्टिट्यूशनल पर्पज साठी किंवा वेगवेगळ्या पर्पज साठी जी काय वॉटरची रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला काय करायची, फुलफिल करायची आहे. मग आपल्याला माहिती आहे याच्यासाठी गव्हर्नमेंटची एक पर्टिक्युलर बॉडी जी आहे ती काय करते, ह्या सिटीला पुरेसा पाणी पुरवठा करण्याचा काय करते, प्रयत्न करते. आपल्याला माहिती आहे जे काही पाणी अवेलेबल आहे ते वेगवेगळ्या सोर्सेस वरती अवेलेबल आहे, डॅम्स वरती अवेलेबल आहे, रिव्हर वरती अवेलेबल आहे, लेक्स मध्ये अवेलेबल आहे. मग या पाण्याला आपण काय करतो, कंझ्युमर्स पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण पाण्याला डायरेक्टली आपण घेऊन जाऊ शकतो का, नाही. तर पाण्याला ट्रीटमेंट देण्याची खूप काय असते, गरज असते. पण ट्रीटमेंट देण्यासाठी आपण काय करतो, वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्या ठिकाणी कन्सिडर करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो. मग वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आहे तो आपण 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, 20 वर्षासाठी डिझाईन करत असतो. मग फ्युचर मध्ये लागणारे जे काही नीड्स आहेत त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटने काय केल्या पाहिजे, पूर्णपणे कंप्लीट केल्या पाहिजे. मग पूर्णपणे कंप्लीट करण्यासाठी फ्युचर मध्ये सिटीची पॉप्युलेशन किती मॅक्झिमम वाढू शकते त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपण काय करतो, याच्यामध्ये फाइंड आउट करतो. मग त्या व्हॅल्यूलाच फोरकास्ट करणं त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड द फोरकास्टिंग ऑफ द फ्युचर पॉप्युलेशन. मग ह्या पॉप्युलेशनला फोरकास्ट करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या मेथड्स काय आहेत, अवेलेबल आहेत. मग ह्या मेथड्स आपल्याला काय करायचे आज त्यामध्ये स्टडी करायचे आहेत. बेसिकली आपल्याला पॉप्युलेशन फोरकास्ट करण्यासाठी 2 मेथड्स अवेलेबल असतात. एक मेथड असते मॅथमॅटिकल मेथड आणि दुसरी मेथड जी आहे त्याला आपण म्हणतो ग्राफिकल मेथड. ऑब्विसली मॅथमॅटिकल मेथड मध्ये आपण काही इक्वेशनचा वापर करत असू
आणि ग्राफिकल मेथड मध्ये आपण काय करतो, ग्राफचा वापर करत असतो. मग मॅथमॅटिकल मेथड मध्ये बेसिकली आपल्याला 4 मेथड्स त्यामध्ये स्टडी करावा लागतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे अरिथमेटिकल इन्क्रीज मेथड, सेकंड मेथड आहे जिओमेट्रिकल इन्क्रीज मेथड, थर्ड मेथड आहे इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड आणि तिसरी मेथड जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड. ह्या 4 मेथड आपण मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये स्टडी करतो. आणि ग्राफिकल मेथड्स मध्ये 3 मेथड्स असतात. त्याच्यापैकी पहिली सिंपल ग्राफिकल मेथड, सेकंड मेथड जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज कंपॅरेटिव्ह ग्राफिकल मेथड, तिसरी मेथड जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॉगिस्टिक कर्व मेथड. आणि त्याचबरोबर अजून 2 मेथड जे आपल्याला स्टडी करावे लागतात दॅट इज दी मास्टर प्लॅन मेथड किंवा त्याला आपण झोनिंग मेथड देखील म्हणतो आणि रेशो मेथड किंवा अपॉर्शनमेंट मेथड आपण त्याच्यामध्ये त्याला स्टडी करत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारते डिफरंट मेथड्स ऑफ फोरकास्टिंग द फ्युचर पॉप्युलेशन ऑफ एनी पर्टिक्युलर सिटी, तर सिंपली तुम्हाला मॅथमॅटिकल मेथड, ग्राफिकल मेथड आणि आपले जे अनेक 2 मेथड्स आहेत त्यांना तुम्हाला इन डिटेल त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची गरज नाहीये, परंतु ही मेथड कुठे यूज केली जाते, त्याचा ॲझम्पशन काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा स्पेशल पर्पज काय आहे, हे 4-5 पॉइंट तुम्हाला प्रत्येक मेथड मध्ये लिहिणं काय अपेक्षित आहे की जेणेकरून तुम्हाला तेवढे जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी काय होतील, भेटून जातील. मग ह्या प्रत्येक मेथडचं मेन पर्पज काय आहे हे आपण आता इन डिटेल काय करू, स्टडी करू. आजच्या या लेक्चर मध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड्सला इन डिटेल काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. नंतरचे जे काय आपले बाकीचे लेक्चर्स आहेत ते ग्राफिकल मेथड आणि बाकीच्या मेथड साठी काय राहणार आहेत, अवेलेबल राहणार आहेत. ओके, त्यानंतर सगळ्यात पहिली मॅथमॅटिकल मेथड स्टडी करू. त्याची पहिली मेथड आहे अरिथमेटिक इन्क्रीज मेथड. आता अरिथमेटिक इन्क्रीज मेथड स्टडी करताना आपल्याला आपल्या मनामध्ये 3 क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. पहिला क्वेश्चन की ही मेथड कुठे यूज केली जाते, दुसरा क्वेश्चन की ह्या मेथडचं ॲझम्पशन काय आहे आणि तिसरा क्वेश्चन की ह्या मेथडचं फॉर्म्युला काय आहे. ओके, हे 3 क्वेश्चन मनामध्ये तयार करायचे. मग आता त्याचे आन्सर्स आपण काय करू, लिहून घेऊ. जे क्वेश्चन्स आपण आपल्या मनामध्ये तयार केलेले आहेत त्याचे आन्सर्स आपण लिहून घेऊ. पहिला क्वेश्चन होता की ही मेथड कुठे यूज केली जाते. तर पहिला क्वेश्चनचा आन्सर आहे ही मेथड आपण ओल्ड किंवा ज्या डेव्हलप्ड सिटीज आहेत त्या डेव्हलप्ड सिटीज साठी काय करतो, यूज करतो. किंवा आपण म्हणू शकतो अरिथमेटिक इन्क्रीज मेथड इज यूज्ड फॉर द ओल्ड ऑर द डेव्हलप्ड सिटी. जे आधीच डेव्हलप झालेले आहेत, जे जुने प्रकारे डेव्हलप्ड आहे, तर त्यांना आपण काय करतो, अरिथमेटिक मेथडने त्याची पॉप्युलेशन फोरकास्ट करतो. दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये होता दॅट इज द ॲझम्पशन. नाउ व्हॉट इज द ॲझम्पशन इन द अरिथमेटिक इन्क्रीज मेथड. कारण की ह्या ॲझम्पशन वरती आपण फॉर्म्युला काय करतो त्या ठिकाणी स्टडी करतो. तर ॲझम्पशन काय आहे बघा. ॲझम्पशन in the arithmetic increase method is the population is increasing at a constant rate. The population is increasing at a constant rate. ज्याला आपण dp by dt is equal to constant असं आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, म्हणू शकतो. म्हणजे आपली जी काय पॉप्युलेशन आहे त्याची व्हॅल्यू जी काय वाढतीये ना ती व्हॅल्यू काय राहते, कॉन्स्टंट राहते. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय, कॉन्स्टंट रेट. संख्या या शब्दाला महत्व आहे याच्यामध्ये. कॉन्स्टंट रेटने, कॉन्स्टंट संख्याने आपली पॉप्युलेशन काय होते, वाढते. कशी वाढते, प्रत्येक डिकेडला वाढते. आपल्याला माहिती आहे आपण आपली पॉप्युलेशन फोरकास्ट करतो प्रत्येक 1 डिकेडला आणि मग त्या डिकेड नंतर आपली जी पॉप्युलेशनची व्हॅल्यू निघून येईल त्याची व्हॅल्यू दर डिकेडला काय राहते, कॉन्स्टंट राहते. असं ॲझम्पशन आपण काय करतो ह्या मेथड मध्ये करत असतो. मग आता तिसरा जो आहे आपला प्रश्न, तो प्रश्न काय आहे की आपला फॉर्म्युला काय आहे या मेथडचा. What is the formula to calculate the future population of the city by using the arithmetic increase method? The formula is Pn is equal to P0 plus nx bar. फॉर्म्युला काय आहे मित्रांनो बघा, Pn is equal to P0 plus nx bar. याच्यामध्ये Pn काय आहे, फ्युचर पॉप्युलेशन जी आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर P0 काय आहे, P0 म्हणजे लास्ट नोन पॉप्युलेशन. आता मित्रांनो आपल्याला प्रत्येक मेथड मध्ये जर फ्युचरची पॉप्युलेशन काढायची असेल तर पास्टची पॉप्युलेशन माहिती असणं गरजेचं आहे.
मग पास्टची जी काय पॉप्युलेशन आपल्याला माहिती आहे त्याची सर्वात शेवटची लास्ट नोन पॉप्युलेशनची जी काय व्हॅल्यू असेल ही काय राहणार आपली पी नॉटची. जसं फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला विचारलंय 2020 ची पॉप्युलेशन किती असेल, मग 2010 ची पॉप्युलेशन तुम्हाला दिलेली असेल, मग 2010 ची लास्ट नोन पॉप्युलेशन तुम्हाला दिलेली असेल ती काय राहणार तुमची पी नॉट. एन काय राहणार तुमचे नंबर ऑफ डिकेड्स. सपोज 2010 ची पॉप्युलेशन दिलेली आहे आणि 2020 ची पॉप्युलेशन विचारलेली आहे, तर दोघांमध्ये डिफरन्स किती मित्रांनो 10 वर्षाचा, आणि 10 वर्ष म्हणजे किती डिकेड 1 डिकेड, तर त्यामुळे एन ची व्हॅल्यू किती होणार तुमची 1 होऊन जाणार. त्यानंतर येतो तुमचा एक्स बार. एक्स बार काय आहे मित्रांनो, एक्स बारला आपण म्हणतो दॅट इज दी ऍव्हरेज increment in the population per decade. Average increment in the population per decade. प्रत्येक डिकेडला जी पॉप्युलेशन आपली वाढते त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू काय आहे ती तुमची काय राहणार आहे एक्स बार आहे. आणि ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण काय करतो न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो. थेरॉटिकल क्वेश्चन आला तर एवढंच लिहिणं काय तुम्हाला अपेक्षित आहे. आता याच्यावरती न्यूमेरिकल जर तुम्हाला विचारला तर तो कसा सॉल्व्ह करायचा बघा. एक न्यूमेरिकल आपण घेऊया. याच्यामध्ये विचारलंय फाइंड द पॉप्युलेशन ऑफ द सिटी फॉर द इयर 2010 बाय द अरिथमेटिक इन्क्रीज मेथड. तर मित्रांनो न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे, सगळ्यात पहिले विचारलेलं काय आहे ते लिहून घ्यायचं. सगळ्यात पहिले विचारलंय की 2010 ची पॉप्युलेशन किती राहणार आहे, कशा पद्धतीने अरिथमेटिक इन्क्रीज मेथडने. मग आपल्याला काय विचारलंय 2000 ची पॉप्युलेशन, 2010 ची पॉप्युलेशन कोणत्या मेथडने अरिथमेटिक इन्क्रीज मेथडने. तर लगेच आठवायचं अरिथमेटिक इन्क्रीज मेथड मध्ये आपण काय काय स्टडी करायचं. पहिला पॉइंट यूज फॉर दी ओल्ड अँड डेव्हलप्ड सिटीज. दुसरा पॉइंट ऍझम्पशन काय पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग ऍट अ कॉन्स्टंट रेट, किंवा जो काय पॉप्युलेशन इन्क्रीज होण्याचा जो काय रेट आहे तो काय राहतोय कॉन्स्टंट. आणि तिसरा काय फॉर्म्युला न्यूमेरिकल आहे तर फॉर्म्युला काय मला गरजेचा आहे. फॉर्म्युला काय Pn इज इक्वल टू पी नॉट प्लस एन एक्स बार. दिस इज द फॉर्म्युला. मग फॉर्म्युलाच्या अनुसार सगळ्या माहिती दिलेल्या आहेत का बघा. याच्यामध्ये Pn काय असतं फ्युचर पॉप्युलेशन. कोणती फ्युचर पॉप्युलेशन विचारली 2010 ची ही फाइंड आउट करायचंय. पी नॉट काय लास्ट नोन पॉप्युलेशन. याच्यासाठी एक टेबल तुम्हाला दिला जाईल. ओके, याच्यामध्ये 1970 ची पॉप्युलेशन दिले, 80 ची दिले, 90 ची दिले आणि 2000 ची पॉप्युलेशन आपल्याला दिलेली आहे. मग याच्यामध्ये लास्ट नोन पॉप्युलेशन कोणती आपली 25,000 जी आपल्याला माहिती आहे. सगळ्यांमध्ये लास्ट नोन कोणती आहे 25,000 आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपला जो काही पी नॉट आहे त्या पी नॉट ची व्हॅल्यू काय राहणार आहे आपली 25,000 राहणार आहे. डायरेक्टली मी लिहून घेतो. एन ची व्हॅल्यू काय राहणार आहे बघा. आपल्याला विचारलंय की 2010 मध्ये पॉप्युलेशन किती असेल. मग लास्ट इयरचं पॉप्युलेशन किती आहे 2000. मग 2000 आणि 2010 मध्ये किती वर्षाचा डिफरन्स आहे 10 वर्षाचा. मग 10 वर्षाच्या डिफरन्सला काय म्हणतो आपण एक डिकेड. आणि एनच काय नंबर ऑफ डिकेड्स म्हणजे एन ची व्हॅल्यू काय राहणार आहे आपली 1 राहणार आहे. एन ची व्हॅल्यू काय होईल आपली 1 होऊन जाईल. आता सिम्पली एक्स बार आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. तर एक्स बार कसं फाइंड आउट करायचं बघा. त्याच्यासाठी तिसरा कॉलम तुम्हाला काय करायला लागेल प्रिपेअर करायला लागेल. त्या तिसऱ्या कॉलम मध्ये तुम्ही फक्त लिहिणार इन्क्रीमेंट. तिसऱ्या कॉलम मध्ये तुम्ही काय करणार इन्क्रीमेंट. आणि त्या इन्क्रीमेंटला आपण कन्सिडर करू ऍज अ एक्स नॉट एक्स बार. त्याला काय करू आपण एक्स. इन्क्रीमेंट म्हणजे काय की पॉप्युलेशन कितीने वाढलेली आहे. जसं आपण म्हणतो ना की माझा पगार मागच्या वर्षी होता 1,00,000 रुपये, आता मला इन्क्रीमेंट भेटलेली आहे. किती भेटलेली 50,000 ची. म्हणजे आता माझा पगार किती झाला 1,50,000 रुपये. मग इन्क्रीमेंट किती झालेली आहे ती आपल्याला काय करायची लिहायची आहे. तर इन्क्रीमेंट किती आहे बघा. 1970 मध्ये पॉप्युलेशन होती 10,000. 1980 मध्ये पॉप्युलेशन किती होती 15,000. पॉप्युलेशन वाढलेली आहे मित्रांनो. कितीने वाढली बघू शकतात. 15,000 मायनस 10,000 आपले किती झाले 5,000. 5,000 ने पॉप्युलेशन काय झाली वाढली. त्यानंतर 1980 मधून 1990 मध्ये पॉप्युलेशन वाढली किती 19,000. 15,000 वरने गेली 19,000. म्हणजे इन्क्रीमेंट झाली. इन्क्रीमेंट किती झाली मित्रांनो 4,000 ची झाली. त्यानंतर 1990 मध्ये पॉप्युलेशन होते 19,000. 2000 मध्ये पॉप्युलेशन किती झाली 25,000. तर पॉप्युलेशन कितीने इन्क्रीज झाली पॉप्युलेशन झाली इन्क्रीज आपली 6,000 ने. ओके सिंपल आहे. काय रॉकेट
सायन्स नाही, त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याचा उपयोग करून आपण काय करतोय, फाइंड आउट करतोय. मग आपल्याला इन्क्रीमेंट भेटली आहे, आपल्याला काय करायची, आपली आता ऍव्हरेज इन्क्रीमेंट काढायची आहे. ऍव्हरेज इन्क्रीमेंट इन दी पॉप्युलेशन. म्हणजे ऍव्हरेज इन्क्रीमेंट म्हणजे काय, इन्क्रीमेंटचा ऍव्हरेज काढायचा. त्याला आपण काय म्हणू, एक्स बार. कसा एक्स बार कॅल्क्युलेट करणार, 5000 प्लस 4000 प्लस 6000 डिवायडेड बाय काय करणार आपण, किती संख्या, 3 संख्या. 5000 प्लस 4000 9000, 9000 प्लस 6000 15000. 15000 डिवायडेड बाय काय करणार मी, 3 करणार. तर किती व्हॅल्यू येईल मित्रांनो, 5000. व्हॅल्यू किती भेटली मला, 5000 भेटली. आता सगळ्या व्हॅल्यूज भेटल्या, जस्ट फॉर्म्युल्यामध्ये काय करा, त्याला पुट करा. फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केलं त्याला, तर आपला फॉर्म्युला काय, Pn इज इक्वल टू पी नॉट प्लस एन एक्स बार. Pn काय, पॉप्युलेशन ऑफ द इयर 2010, 2010 ची पॉप्युलेशन विचारलेली. लास्ट नोन पॉप्युलेशन किती आहे, 25000. दॅट इज द पी नॉट प्लस एन ची व्हॅल्यू आपण म्हटलं की 1 येणार आहे, आणि एक्स बार ची व्हॅल्यू आपल्याला भेटली मित्रांनो 5000. मग 25000 प्लस 5000, तर पॉप्युलेशन किती झाली, 30000 झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ होतो की तुमची 2010 ची पॉप्युलेशन अकॉर्डिंग टू दी अरिथमेटिक इन्क्रीज मेथड विल बी 30,000. किती राहणार आहे आपली, 30,000 राहणार आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने काय करायचं, आपल्याला हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा आहे. आता ही झाली आपली अरिथमेटिक इन्क्रीज मेथड. नेक्स्ट मेथड आपण स्टडी करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड. जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड किंवा त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म इन्क्रीज मेथड. जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड किंवा त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म इन्क्रीज मेथड. आता ह्या मेथड मध्ये पण काय करायचे, 3 प्रश्न मनामध्ये तयार करायचे. पहिला प्रश्न काय, की ही मेथड कुठे यूज केली जाते. दुसरा प्रश्न, ह्या मेथडचे ॲझम्पशन काय आहे. आणि तिसरा प्रश्न, की ह्या मेथडचा फॉर्म्युला काय आहे. म्हणजे पहिल्यासारखं झालं मित्रांनो, बरोबर. मग ह्या तिघांचे उत्तर आपण याच्यामध्ये काय करू, आता लिहून घेऊ. तर पहिला प्रश्न आहे, ही मेथड कुठे यूज केली जाते. मग ही मेथड यूज केली जाते फॉर दी न्यू ऑर दी डेव्हलपिंग सिटीज. कुठे यूज केली जाते, न्यू ऑर दी डेव्हलपिंग सिटीज साठी त्या ठिकाणी काय केली जाते, यूज केली जाते. सेकंड प्रश्न काय आपला, याचं ॲझम्पशन काय आहे. अरिथमेटिकल इन्क्रीज मेथडचं ॲझम्पशन काय होतं, की पॉप्युलेशन जी काय वाढते ती कॉन्स्टंट रेटने वाढते. म्हणजे संख्या आहे, संख्या आपण कन्सिडर केली. एक्स बार काय होता आपला, 5000 जो आला होता ती संख्या होती, ती अरिथमेटिक मध्ये होते. इथं आपण काय म्हणतो बघा, आपलं ॲझम्पशन काय आहे, द पॉप्युलेशन इज increasing at a constant percentage rate. At a constant percentage rate. मित्रांनो शब्द काय आलाय बघा, याच्यामध्ये पर्सेंटेज आलेला आहे. मागे फक्त रेट होता, मागे फक्त काय होता, रेट होता. इथं काय आला आपला, पर्सेंटेज आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ की आता संख्या न म्हणता आपण काय म्हणणार, की आपली पॉप्युलेशन सर्टन पर्सेंटेजने वाढत आहे. सर्टन पर्सेंटेजने काय होते, वाढते. पण तो पर्सेंटेज प्रत्येक डिकेडला काय राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. प्रत्येक डिकेडला काय राहतोय आपला, कॉन्स्टंट राहतोय. तर त्यामुळे आपण त्याला म्हणणार की कॉन्स्टंट पर्सेंटेज रेटने काय आपली पॉप्युलेशन काय होते, वाढते. तिकडं होतं फक्त रेट, इकडं आला आपला कॉन्स्टंट पर्सेंटेज. आता पर्सेंटेज वरती आपल्याला खेळायचं आहे. मग याच्यानुसार याचा फॉर्म्युला दिलेला आहे. तर फॉर्म्युला काय आहे बघा मित्रांनो, द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द पॉप्युलेशन बाय युजिंग द जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड इज गिवन एज Pn is equal to P naught in bracket 1 plus R divided by 100 raised to n. This is the formula to calculate the future population of the city by using the geometrical increase method. मग याच्यामध्ये काय की Pn काय, फ्युचर पॉप्युलेशन ज्या वर्षाची विचारलेली असेल ती. P नॉट काय, लास्ट नोन पॉप्युलेशन जी आपण मागे बघितली. एन काय राहणार, नंबर ऑफ डिकेड. आणि आर काय राहणार आहे आपला, आर इज दी ऍव्हरेज पर्सेंटेज इन्क्रीमेंट इन पॉप्युलेशन पर डिकेड. त्याला आपण काय म्हणणार, ऍव्हरेज पर्सेंटेज इन्क्रीमेंट इन दी पॉप्युलेशन पर डिकेड.
प्रत्येक डिकेडला जी आपली पॉप्युलेशन वाढते ती किती पर्सेंटेजने वाढते किंवा तो पर्सेंटेजची व्हॅल्यू काय आहे ती आपली काय राहणार आहे, आर राहणार आहे. न्यूमेरिकलने अजून तुमचा हा कन्सेप्ट काय होईल, क्लिअर होऊन जाईल. पण थेरॉटिकल विचारलं तर हे 3 पॉइंट्स लिहिणं तुम्हाला काय आहे, अपेक्षित आहे. आता आपण काय करू, याचं न्यूमेरिकल त्या ठिकाणी सॉल्व्ह करू. सेम मी क्वेश्चन घेतलेला आहे कारण की शेवटी मला याच्यावरती एक कन्क्लुजन तुम्हाला द्यायचं आहे. ओके, क्वेश्चन काय आहे बघा. फाइंड द पॉप्युलेशन ऑफ द सिटी फॉर द इयर 2010 बाय द जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड. मग मी मागे जसं तुम्हाला सांगितलं की न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आलेला दिसला तुम्हाला तर लगेच काय गिवन आहे आणि काय फाइंड आउट करायचं ते लिहायचं. तर 2010 ची तुम्हाला काय करायची, पॉप्युलेशन फाइंड आउट करायची आहे. ओके, कोणाच्या साहित्याने, जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडच्या. मग जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड मध्ये आपल्याला 3 पॉइंट स्टडी केलेत. पहिला, युज्ड फॉर दी न्यू डेव्हलपिंग सिटीज. सेकंड पॉइंट ॲझम्पशन काय आहे की पॉप्युलेशन जी वाढते ती कॉन्स्टंट पर्सेंटेज रेटने वाढते, बरोबर. आणि तिसरा जो आहे दॅट इज दी फॉर्म्युला. फॉर्म्युला काय होता, सिंपल होता फॉर्म्युला. पीएन इज इक्वल टू पी नॉट प्लस आपलं पी नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस आर डिवाइड बाय 100 रेस टू एन. Pn is equal to P naught in bracket 1 plus R divided by 100 was the formula of the geometrical increase method. आता सिंपली काय करायचं आहे, आपल्याला R ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. R काय सांगितलं मी तुम्हाला की जो पर्सेंटेज इन्क्रीज होतोय आपला, जी काय पर्सेंटेजने पॉप्युलेशन इन्क्रीज होती आपली, दॅट इज युअर आर. मग याला कॅल्क्युलेट करण्यासाठी तिसरा कॉलम आपल्याला याच्यामध्ये काय करायचा आहे, प्रिपेअर करायचा आहे. मग त्याला आपण काय म्हणू बघा, तो कॉलम काय राहणार तुमचा, पर्सेंटेज इन्क्रीमेंट. जसं माग काय होतं मित्रांनो, फक्त इन्क्रीमेंट होतं कारण की तो रेट होता. इथं काय, पर्सेंटेज इन्क्रीमेंट. आता पर्सेंटेज इन्क्रीमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. 1970 मध्ये पॉप्युलेशन होती 10,000, 1980 मध्ये पॉप्युलेशन झाली 15,000. पॉप्युलेशन वाढली नो डाऊट, किती पर्सेंटने वाढली हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आता बघा 10,000 वरनं पॉप्युलेशन गेली 15,000 वरती, म्हणजे पॉप्युलेशन कितीने वाढली, 5,000 ने वाढली. कोणाच्या रिस्पेक्ट थ्रू वाढली, 10,000च्या रिस्पेक्ट थ्रू वाढली. मग याची आर ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो बघा मी. आर ची व्हॅल्यू याला आपण म्हणू R1. R1 विल बी इक्वल टू 15,000 मायनस 10,000, म्हणजे 5,000 ने पॉप्युलेशन वाढली डिवाइड बाय कोणाच्या रिस्पेक्ट थ्रू वाढली, 10,000च्या रिस्पेक्ट थ्रू आपली पॉप्युलेशन वाढलेली आहे. मग 5,000 डिवायडेड बाय 10,000 आणि याला फक्त काय मल्टिप्लाय बाय 100 कारण की पर्सेंटेज मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. 15,000 मायनस 10,000, 15,000 मायनस 10,000 व्हॅल्यू इन 5,000. 5,000 डिवायडेड बाय 10,000 ते होईल 5/10. 5/10 ची व्हॅल्यू इन 0.5 इंटू 100 काय येईल, 50%. 50%. व्हॅल्यू किती येणार आहे तुमची, 50%. आता आपण कॅल्क्युलेट करू R2. नाउ लेट अस कॅल्क्युलेट R2. सिमिलर करायचं की दोघांचं हे घेतलं, आता हे दोघांचं घेऊ. 19,000 पॉप्युलेशन 1980 मध्ये होती 15,000, 1990 मध्ये किती झाली 19,000, म्हणजे किती पर्सेंटेजने वाढली, त्याच्यासाठी 19,000 मायनस 15,000 डिवायडेड बाय काय करायचं, 15,000 करायचं. ही भेटून जाईल तुम्हाला R2 ची व्हॅल्यू. इंटू काय करणार मी, 100 करणार. तर R2 ची व्हॅल्यू जी आहे ती पर्सेंटेज मध्ये मी कॅल्क्युलेट करणार. तर पर्सेंटेज मध्ये ती व्हॅल्यू होती 26.67%. 26.67%. आता सिमिलरली R3 पण कॅल्क्युलेट करून घ्या. R3 काय असणार की 1990 मध्ये पॉप्युलेशन होती 19,000, 2000 मध्ये पॉप्युलेशन झाली 25,000. तर किती पर्सेंटेजने पॉप्युलेशन वाढली, 25,000 मायनस 19,000 डिवायडेड बाय 19,000. 25,000 मायनस 19,000 6,000. 6,000 डिवाइड बाय 19,000 इंटू 100%. ती व्हॅल्यू तुम्हाला निघून येईल मित्रांनो, दॅट विल बी 31.57%. 31.57%. म्हणजे याचा अर्थ की आपली पॉप्युलेशन जी आहे ती एका पर्सेंटेजने काय होती त्या ठिकाणी इन्क्रीज होत चाललेली आहे. पर्सेंटेज किती बघा, इथं 50%ने पॉप्युलेशन वाढली, इथं 26%ने पॉप्युलेशन काय झाली, वाढलेली आहे. आणि याच्यामध्ये 31.57%ने पॉप्युलेशन आपली काय झालेली, वाढलेली आहे. ओके, तर हा पॉइंट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. आता तुम्ही म्हणताल की सर R1 R2 R3 आपल्याला भेटलेले आहे, मग याच्यावरनं R ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची.
तर मित्रांनो आपली जी काही एसके गरची रेफरन्स बुक आहे ना, तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग वरचा हा जो आर कॅल्क्युलेट आपण जो करतो तो 3 मेथड्सनी कॅल्क्युलेट करत असतो. तर त्याच्यापैकी सगळ्यात पहिली मेथड जी आहे ती सिंपल ऍव्हरेज मेथड आहे. ती सिंपल काय आहे आपली ऍव्हरेज मेथड. आता आपल्याला काय करायचंय कॉम्प्युट आर करायचंय. कॉम्प्युट आर करायचंय. कोणता आर फॉर्म्युला मधला आर कॅल्क्युलेट करायचा युजिंग R1 R2 आणि R3. त्याची सगळ्यात पहिली मेथड आपण स्टडी करू. याला आपण ए म्हणूया. ए मेथड मध्ये आपण सिंपली काय करतो त्याचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतो. ऍव्हरेज कसा करतो R1 प्लस R2 प्लस R3 डिवायडेड बाय 3. R1 R2 R3 च्या व्हॅल्यूज आपल्याला नोन आहेत. काय आहेत 50 प्लस 26.67 प्लस 31.57 डिवायडेड बाय जर आपण काय केलं त्याला 3 केलं तर तुम्हाला आर ची जी काय व्हॅल्यू निघून येते मित्रांनो that value comes out to be 36.08%. 36.08% किती आली मित्रांनो व्हॅल्यू 36.08%. ओके. त्यानंतर बी सेकंड फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दी आर. हा आपला काय झाला एक आर कॅल्क्युलेट केला एका मेथडने. तशा 3 मेथड आहे. सेकंड मेथड काय आहे आर कॅल्क्युलेट करायची. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ P2 अपॉन P1. अंडर रूट ऑफ P2 अपॉन P1 -1 आणि इथं आपण काय करतो टी पुट करतो. म्हणजे तेवढा त्याचा रूट घ्यायचा आहे. त्याचा काय करायचा आहे रूट घ्यायचा आहे कन्सिडरिंग दी P2 P1 आणि -1. लक्षात ठेवायचा -1 हा स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे. -1 स्क्वेअर रूटच्या काय बाहेर आहे. तर कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. नाउ व्हॉट इज P2 महत्वाचं आहे. P2 म्हणजे काय लास्ट नोन पॉप्युलेशन. लास्ट नोन पॉप्युलेशन. आपल्याला पॉप्युलेशनच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बरोबर. 4 व्हॅल्यूज आहेत दिलेल्या आहेत ज्या नोन आहेत बरोबर. याच्यामधली सर्वात लास्ट नोन पॉप्युलेशनची व्हॅल्यू कोणती आहे 25,000. म्हणजे P2 ची व्हॅल्यू काय झाली तुमची 25,000. P2 विल बी इक्वल टू 25,000. P1 काय आहे फर्स्ट नोन पॉप्युलेशन. P1 काय आहे फर्स्ट नोन पॉप्युलेशन. 4 पॉप्युलेशन पैकी सगळ्यात पहिली नोन पॉप्युलेशन कोणती आहे ही आहे की नाही मित्रांनो. तर याला आपण काय म्हणणार P1 म्हणणार. याला आपण काय म्हणणार P1. टी काय आहे डिफरन्स बिटवीन द डिकेड्स इन P2 आणि P1. या पॉप्युलेशनची व्हॅल्यू आपल्याला माहिती कोणत्या वर्षाची आहे 2000 ची आहे. या पॉप्युलेशनची व्हॅल्यू कधीची आहे 1970. मग या दोघांमध्ये किती डिकेडचा डिफरन्स आहे तुम्ही बघू शकतात. 1 डिकेड 2 डिकेड आणि 3 डिकेड किंवा डायरेक्टली 2000 मधून 1970 मायनस करा व्हॅल्यू येईल 30 वर्ष. म्हणजे किती डिकेड 3 डिकेड झाले मित्रांनो. तर 3 काय राहणार आपली टी ची व्हॅल्यू राहणार आहे. अशा प्रकारे टी ची व्हॅल्यू आपण काय करणार कॅल्क्युलेट करणार. मग आपण पुट करूया. इथं व्हॅल्यू येणार तुमची ती म्हणजे क्यूब रूट आपल्याला काढायचा आहे त्याचा. P2 ची व्हॅल्यू काय आहे 25,000 बरोबर डिवायडेड बाय P1 ची व्हॅल्यू काय आहे फर्स्ट नोन पॉप्युलेशन 10,000 मायनस काय करणार आपण 1 करणार. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही याला सॉल्व्ह करताल तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू पॉइंट मध्ये येईल 0.357 मध्ये येईल. पण त्याला तुम्हाला पर्सेंटेज मध्ये काय करायचंय कन्सिडरेशन करायचं आहे. तर याची व्हॅल्यू जी आहे ती निघून येते मित्रांनो. द व्हॅल्यू कम्स आउट टू बी 35.72%. 35.72% is the value of the R by this formula, B formula. बरोबर. ओके कसं केलं बघा. P2 लास्ट नोन पॉप्युलेशन P1 फर्स्ट नोन पॉप्युलेशन. T काय आहे डिफरन्स बिटवीन द डिकेड्स बिटवीन दिस 2 नोन पॉप्युलेशन्स. तर 3 डिकेडचा गॅप होता. पुट केलं व्हॅल्यू जी आहे ती पॉइंट मध्ये येईल 0.3572 येईल. त्याला मल्टिप्लाय करा 100 ने व्हॅल्यू येईल तुमची 35.72. ही सेकंड मेथड. आणि लास्ट मेथड जी आहे ज्याला आपण सी म्हणूया त्याला आपण कॅल्क्युलेट करतो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ R1 इंटू R2 इंटू R3 आणि इथं आपण पॉवर घेतो टी ची. टी परत काय आहे की R1 R2 R3 यांची संख्या किंवा नंबर ऑफ डिकेड्स इथं जे आपले फर्स्ट अँड लास्ट पॉप्युलेशन मधले जे आहे ते आपण काय करतो याच्यामध्ये कन्सिडर करतो. तर याच्या मध्ये बघा टी जी आहे आता R1 R2 R3 किती आपले 3 आहेत. मग टी ची व्हॅल्यू काय राहणार आपली 3 राहणार आहे.
मग याला काय करा, 3 ची व्हॅल्यू पुट करा, 3 क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे. R1 ची व्हॅल्यू किती आहे 50%, R2 ची व्हॅल्यू आहे 26.67% आणि तिसरं जे आहे दॅट इज दी 31.57%. कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेट करून तुम्हाला आर ची काहीतरी व्हॅल्यू भेटून जाईल. ती आर ची व्हॅल्यू तुम्हाला भेटते मित्रांनो 34.78%. किती भेटली 34.78%. ही एसके गर्गच्या अनुसार तुम्ही कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आहे. आर ची वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. आता तुमच्या माइंड मध्ये प्रश्न येईल की सर ठीक आहे एसके गर्गच्या अनुसार आरच्या तीन मेथड्स आहेत कॅल्क्युलेशन करण्याच्या, मग याच्यामधला कोणता आर आपण यूज केला पाहिजे. तर मित्रांनो बेसिकली तुम्ही जीके ने किंवा जनरल नॉलेजने पण समजू शकतात. आपल्याला पॉप्युलेशन फोरकास्ट करायची आहे, तर पॉप्युलेशन जेवढी जास्त फोरकास्ट करेल तेवढा पाणी पुरवठा जास्त होईल, बरोबर आहे की नाही. आणि पाणी पुरवठा जर जास्त झाला तर सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर सगळ्या कंझ्युमर्स पर्यंत पोहोचणार आहेत की नाही. येस, मग सर्वात जास्त व्हॅल्यू कन्सिडर करणं आपल्यासाठी योग्य आहे का नाही. आणि असं कुठं खूप जास्त डिफरन्स कन्सिडर करतोय बघा, डिफरन्स बघा 36.08%, 35.72% आणि 34.78%. आसपासच व्हॅल्यू काय होतीये लाय होती 1-2% काय होतं डिफरन्स तयार होतोय. मग याच्यामधली जी मॅक्झिमम आहे तिला मी काय करतो कन्सिडर करतो. मग ही 36.08% मी काय करतो व्हॅल्यू कन्सिडर करतो आणि कुठं पुट करतो फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो. फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर त्याची काय भेटणार आहे आपल्याला एक सर्टन व्हॅल्यू भेटणार आहे. मग सिंपल फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर आपला फॉर्म्युला काय आहे बघा इथे, एकच मिनिट. ओके, फॉर्म्युला काय आहे बघा, Pn इज इक्वल टू P0 प्लस 1 प्लस R डिवायडेड बाय 100. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा फक्त. P0 ची व्हॅल्यू जी आहे, P0 ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे, थोडा वेगळ्या कलरचा पेन यूज करतो. P0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती लास्ट नोन पॉप्युलेशन 25,000 बरोबर. इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस R ची व्हॅल्यू काय घेण्याची ठरवली मॅक्झिमम, ती व्हॅल्यू काय आहे 36.08% डिवायडेड बाय 100 रेस टू n. 2000 आणि 2010 मध्ये किती डिफरन्स आहे 1 चा डिफरन्स आहे, याची व्हॅल्यू काय येणार 1. तर पॉप्युलेशन ची व्हॅल्यू किती निघून येते मित्रांनो, ती व्हॅल्यू निघून येते 34,020. म्हणजे याचा अर्थ होतो इट मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ द इयर 2010 किंवा द पॉप्युलेशन व्हॅल्यू ऑफ द इयर 2010 अकॉर्डिंग टू द जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड विल बी 34,020. This will be the future population of that city according to the geometrical increase method. बघा मेथड्स ने व्हॅल्यू वाढलेली आहे. अरिथमेटिक ने आली 30,000 आणि जॉमेट्रिक ने किती आली 34,000 आलेले. पण हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे. आता तुम्ही विचारताल की सर एक्झाम मध्ये कन्व्हेन्शनल पेपर मध्ये आम्हाला जर जॉमेट्रिकल मेथडने जर व्हॅल्यू डिटरमाइन करायची असेल तर कोणत्या आर चा फॉर्म्युला यूज केला पाहिजे. तर सिंपली मित्रांनो डोळे झाकून ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय करा यूज करा, तरी तुम्हाला पॉप्युलेशनची व्हॅल्यू काय येईल बरोबर निघून येईल. हे बाकी दोघांना जरी मेन्शन नाही केलं तुम्ही तरी त्या ठिकाणी चालून जाईल. ओके, एक कोणतं तरी तुम्ही तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे, परंतु ऍव्हरेजने मॅक्झिमम व्हॅल्यू तुमची नेहमी काय येणार मॅक्झिमम येणार. तर त्यामुळे तुम्ही काय करू शकतात पुट करू शकतात. दिस इज कॉल्ड एज युअर जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड. त्यानंतर नेक्स्ट मेथड आपल्याला स्टडी करायची आहे दॅट इज कॉल्ड एज इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड. इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडला आपण मेथड ऑफ व्हॅरिंग इन्क्रिमेंट पण म्हणतो. म्हणजे इन्क्रिमेंट काय होती आपली व्हॅरी होते, एकतर ती पॉझिटिव्ह आहे किंवा त्याची काय असेल नेगेटिव्ह आहे. तर या मेथडला मित्रांनो आपली जी अरिथमेटिक मेथड आहे आणि जॉमेट्रिकल मेथड जी आहे या दोघांना कॉम्बिनेशन करून तयार केलेली मेथड आहे. अरिथमेटिक मेथड जॉमेट्रिक मेथडचं कॉम्बिनेशन करून जी मेथड आपली आलेली आहे दॅट इज कॉल्ड एज युअर अरिथमेटिक आपलं दॅट इज कॉल्ड एज इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड किंवा त्याला आपण म्हणतो मेथड ऑफ व्हॅरिंग इन्क्रिमेंट. तर ह्या मेथडचं फक्त ऍझम्पशन आणि फॉर्म्युलाच महत्वाचं आहे, कारण की याचं कुठेही मेन्शन नाही केलेलं की ही मेथड ओल्ड सिटीज किंवा न्यू सिटीज साठी यूज करू शकतो. फक्त त्याचं ऍझम्पशन आणि त्याचा फॉर्म्युला काय महत्वाचा आहे. आता ऍझम्पशन मी डायरेक्टली इथं तुम्हाला टाइप मध्ये दिलेलं आहे. काय बघत in this method the per decade growth rate is not assumed to be constant as in arithmetic or geometrical progression method. जसं arithmetic method मध्ये
अरिथमेटिक मेथड मध्ये किंवा जॉमेट्रिक मेथड मध्ये आपण काय म्हणत होतो की पॉप्युलेशन आपली काय होतीये, वाढतीये ऍट कॉन्स्टंट रेट किंवा कॉन्स्टंट पर्सेंटेज. कॉन्स्टंट रेट फॉर अरिथमेटिक आणि कॉन्स्टंट पर्सेंटेज फॉर दी जॉमेट्रिक, हे असं आपण कन्सिडर केलं. पण इथं तसं कन्सिडरेशन का नाही. मग काय आहे, काय आहे कन्सिडरेशन, बट इट इज प्रोग्रेसिव्हली इन्क्रीजिंग. पॉप्युलेशन काय होत असेल, एक तर प्रोग्रेसिव्हली इन्क्रीज होत असेल किंवा प्रोग्रेसिव्हली डिक्रीज पण होत असेल. दिस इज द मेन पॉइंट. इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड मध्ये असं म्हटलं जातं पॉप्युलेशन एकतर प्रोग्रेसिव्हली इन्क्रीज होत असेल किंवा प्रोग्रेसिव्हली डिक्रीज होत असेल. पण ते कशावरती डिपेंड करेल, इट विल डिपेंड अपॉन वेदर दी ऍव्हरेज ऑफ द इन्क्रिमेंटल इन्क्रीज, average of the incremental increase in the past decade is positive or negative, is positive or negative. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, या मेथडने पॉप्युलेशनची व्हॅल्यू वाढू पण शकते किंवा कमी पण होऊ शकते, पण डिपेंड कोणावरती करल, डिपेंड करल इन्क्रिमेंटल इन्क्रीज वरती. तर त्यामुळे मित्रांनो हा इन्क्रिमेंटल इन्क्रीजचा जो काय पार्ट आहे ना, हा शब्द जो आहे ना तो खूप जास्त महत्वाचा आहे. आणि इन्क्रिमेंटल इन्क्रीजची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते त्याच्यावरती आपली पॉप्युलेशन वाढती का कमी होती ही काय करल, निर्भर करल. तर त्यामुळे मित्रांनो त्याच्यानुसार त्याचा फॉर्म्युला आपण काय करतो, तयार करतो. तो फॉर्म्युला काय आहे बघा मित्रांनो, द फॉर्म्युला इज Pn इज इक्वल टू P0 प्लस nx बार प्लस n इंटू n प्लस 1 डिवाइडेड बाय 2 इंटू y बार. This is the formula to determine the future population of any particular city according to the incremental increase method. मग ह्याच फॉर्म्युलाचा आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही बघा हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्या अरिथमेटिक इन्क्रीज मेथड सारखाच आहे, फक्त याच्यामध्ये वाढलं काय n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 इंटू y बार. x बार काय होता, ऍव्हरेज इंक्रीमेंट इन पॉप्युलेशन पर डिकेड, बरोबर आहे की नाही, ऍव्हरेज इंक्रीमेंट इन पॉप्युलेशन पर डिकेड. तर मित्रांनो याच्यामध्ये जो y आलेला आहे ना, इट इज दी ऍव्हरेज इंक्रिमेंटल इंक्रीज इन पॉप्युलेशन. ऍव्हरेज इन्क्रिमेंटल इन्क्रीज, इथं काय फक्त ऍव्हरेज इन्क्रीमेंट, इथं काय ऍव्हरेज इन्क्रिमेंटल इन्क्रीज आहे. इन्क्रिमेंटल इन्क्रीज हा शब्द खूप जास्त महत्वाचा आहे. पण ते तुम्ही ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह करताल, हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला कळून जाईल. जर थेरॉटिकल विचारलं तर हे दोन शब्द किंवा हे दोन पॉइंट्स तुम्हाला मेन्शन करणं गरजेचे आहेत. आता याच्यावरती न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं बघा. न्यूमेरिकल दिलेला आहे, सेम टू सेम मी प्रॉब्लेम घेतलेला आहे की 2010 ची पॉप्युलेशन तुम्हाला विचारलेली आहे अकॉर्डिंग टू द इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड, आणि तुम्हाला काही डेटा दिलेला आहे. मग या डेटाचा वापर करून कसं सॉल्व्ह करायचं, सगळ्यात पहिलं गिवन काय आहे आणि त्याच्यानुसार काय फाइंड आउट करायचं ते बघायचं आहे आपल्याला. गिवन मध्ये बघा तुम्ही इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडने कॅल्क्युलेशन करायचे आहेत. मग इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडचा फॉर्म्युला इथं आपण लिहून घेऊ. मोठा आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला इज व्हॉट, Pn इज इक्वल टू P0 प्लस nx बार प्लस n इंटू n प्लस 1 डिवाइडेड बाय 2 इंटू काय राहणार तुमचा y बार राहणार आहे. ओके, दिस इज द फॉर्म्युला. विचारलेलं काय, फ्युचर पॉप्युलेशन इन 2010, 2010 मधली पॉप्युलेशन किती असेल, किती वर्षाचा डिफरन्स आहे, 10 वर्षाचा. म्हणजे डिकेड्स किती आहेत, 1, म्हणजे n ची व्हॅल्यू तर काय भेटली 1. P0 ची व्हॅल्यू काय भेटन, 25,000 भेटन. आणि x आणि y बार आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. फक्त याच्यामध्ये काय होतं, दोन कॉलम्स आपले काय होतात त्याच्यामध्ये वाढून जातात. पहिला कॉलम जो आहे तो आपण फक्त म्हणूया इन्क्रिमेंटचा कॉलम, आणि या इन्क्रिमेंटच्या कॉलमला मी काय करतो, x कन्सिडर करतो. आणि त्याच्यानंतर मी कन्सिडर करतो इन्क्रिमेंटल इन्क्रीजच्या कॉलमचा, इन्क्रिमेंटल इन्क्रीजच्या कॉलमचं काय करतो, कन्सिडरेशन करतो. आणि याला मी कन्सिडर करतो y, नॉट y बार. इथं जसं x आहे तिथं फक्त मी काय करणार, y करणार. याच्यावरनं मी y बार काय करणार, कॅल्क्युलेट करणार. ओके, आता इन्क्रिमेंट बघूया. इन्क्रिमेंट म्हणजे कितीने आपली पॉप्युलेशन वाढलेली. सिमिलरली जसं तुम्ही अरिथमेटिक मध्ये केलं तसंच 10,000 वरनं पॉप्युलेशन गेली 15,000 ला, पॉप्युलेशन वाढली 5,000 ने. पॉप्युलेशन 15,000 वरनं गेली 19,000 ला, पॉप्युलेशन वाढली 4,000 ने.
पॉप्युलेशन आता वाढली 19,000 पासून 25,000 ला, तर पॉप्युलेशन वाढलेली आपली 6,000. याच्यावरनं एक्स बार आपण कॅल्क्युलेट केला होता 5,000 प्लस 4,000 प्लस 6,000 डिवाइड बाय 3, तर व्हॅल्यू काय आली होती आपली 5,000 आली होती. ओके, माग आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, आता इन्क्रिमेंटल इन्क्रीज कॅल्क्युलेट करायचा. तर इन्क्रिमेंटल इन्क्रीज काय असतो मित्रांनो, डिफरन्स ऑफ इन्क्रिमेंट. इन्क्रिमेंटल इन्क्रीज म्हणजे काय, डिफरन्स ऑफ इन्क्रिमेंट. इन्क्रिमेंट कशी बघा 5,000 4,000 6,000, मग त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, डिफरन्स काढायचा आहे. आणि डिफरन्स कॅल्क्युलेट करताना जर सम तुमचा निगेटिव्ह येत असेल पॉझिटिव्ह येत असेल त्याला कन्सिडरेशन करणं तुम्हाला गरजेचं आहे. जसं बघा 4,000 मायनस 5,000, किंवा आपण म्हणू शकतो की 1900 आपलं इथं पॉप्युलेशन वाढलेली होती 5,000 ने, इथं पॉप्युलेशन वाढलेली आहे 4,000 ने. कितीने पॉप्युलेशन वाढलेली आहे, तुम्ही बघा पॉप्युलेशन तर कमी झालेली आहे, वाढलेली नाही, तर व्हॅल्यू काय येणार तुमची -1,000. किंवा डायरेक्टली तुम्ही करू शकता 4,000 मायनस 5,000. त्यानंतर बघा 4,000 मायनस 6,000, 4,000 मायनस 6,000, तर आपलं सॉरी 4,000 मायनस 5,000 केलं -1,000, 6,000 मायनस 4,000, तर तुमची व्हॅल्यू किती आली 2,000. ओके, तुमचा इन्क्रिमेंट जो आहे तो 2,000 ने झालेला आहे. इथं इन्क्रिमेंट तुमचा 1,000 ने कमी झाला, त्यामुळे मी काय केलं मायनस केलं. इन्क्रिमेंट कमी झालेला आहे, इथं इन्क्रिमेंट तुमचा वाढलेला आहे, तर प्लस 2,000 काय केलं कन्सिडर केलं. मग याच्यावर येतो तुमचा वाय बार. वाय बार कसा काढायचा, सिम्पली दोघांचा ऍव्हरेज घ्यायचा. ऍव्हरेज कसं घेणार, -1,000 प्लस ऑफ ब्रॅकेट 2,000 डिवायडेड बाय काय येईल 2 येईल, कारण की दोन संख्या आहे त्यामुळे मला 2 कन्सिडर करावं लागेल. ओके, तर व्हॅल्यू काय येते बघा -1,000 प्लस 2,000, तर प्लस 1,000 डिवाइड बाय 2, तर व्हॅल्यू काय येते 500. म्हणजे वाय बार काय भेटला मित्रांनो माझा 500 भेटलेला. अशा प्रकारे वाय बार कॅल्क्युलेट करायचा. त्यामुळे आपण बघा एझम्पशन मध्ये म्हटलं की तुमची पॉप्युलेशन वाढतीये का कमी होती, ते डिपेंड करेल की तुमचं इन्क्रिमेंटल इन्क्रीज पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे. आता इन्क्रिमेंटल डिक्रीज बघा मायनस होता प्लस होता, पण प्लस 2,000 होता, ती मोठी व्हॅल्यू होती, त्यामुळे पॉप्युलेशन काय होते वाढती मित्रांनो, बरोबर आहे की नाही. तर त्यामुळे काय करतो आपण वाय बारची व्हॅल्यू 500 घेतो. सिम्पली याच्यामध्ये पुट करा तर काय येईल, पी नॉट जो आहे लास्ट नोन पॉप्युलेशन आहे, तर काय आपली 25,000 प्लस एन ची व्हॅल्यू 1, एक्स बार आहे तुमचा 5,000 प्लस एन ची व्हॅल्यू परत 1 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 डिवाइड बाय 2 इंटू वाय बार 500, 1 प्लस 1 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. काय येईल 25,000 प्लस 5,000 प्लस 500, तर व्हॅल्यू काय येईल बघा 25,000 प्लस 5,000 30,000, 30,000 आणि 500, तर ती व्हॅल्यू येईल 30,500. तर पॉप्युलेशन किती झालेली आहे 30,500. कोणत्या मेथडने, इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडने. असे 3 मेथड्सने मित्रांनो 3 वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला भेटलेल्या आहेत. 3 वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला भेटलेल्या आहेत. आणि मित्रांनो या 3 मेथड्स वरती कंपॅरेटिव्ह पॉइंट पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर तो कंपॅरेटिव्ह पॉइंट कसा लिहायचा बघा. आता तिन्ही मेथड्स, आता हे सगळं आपण सॉल्व्ह केलेले, आपण तिन्ही मेथडच्या व्हॅल्यूज काय करू लिहून घेऊ, कारण की सेम क्वेश्चन होता. according to the first arithmetic method पॉप्युलेशन ची जी व्हॅल्यू निघून आली होती ती किती होती मित्रांनो 30,000 होती. अकॉर्डिंग टू दी जॉमेट्रिक मेथड पॉप्युलेशन ची व्हॅल्यू सेम क्वेश्चनला निघून जी आली होती ती किती होती 34,020. त्यानंतर इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडने जी काय पॉप्युलेशनची व्हॅल्यू आपल्याला निघून आलेली होती आता जस्ट आपण कॅल्क्युलेट केली ती किती होती 30,500 बरोबर. आता तिघांना कंपेअर करा मित्रांनो, तिघांना आपण कंपेअर केलं तर अरिथमेटिक मेथडने या तिघांपैकी सर्वात लोएस्ट व्हॅल्यू येते. सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती कोणाने येते जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडने. आणि मीडियमला जी राहते दॅट इज द इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड. तर त्यामुळे तुम्ही म्हणू शकतात इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड इज इन मीन बिटवीन द जॉमेट्रिक अँड द अरिथमेटिक.
आणि त्याच्यानुसार जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड ही सर्वात जास्त व्हॅल्यू देणार आणि सर्वात कमी देणार तुमची अरिथमेटिक इन्क्रीज मेथड. हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. अजून एक पॉइंट तुम्हाला थेरॉटिकल मध्ये सांगणं गरजेचं आहे. काय बघा, जॉमेट्रिक मेथडने पॉप्युलेशनची व्हॅल्यू सर्वात जास्त येते. तर त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मॅन्युअल अनुसार जर सपोज कोणत्याही सिटीसाठी जर पॉप्युलेशन फोरकास्टिंग करायची असेल तर सर्व मेथड्सला यूज नका करत बसू, सिम्पली जॉमेट्रिक मेथडने काय करा, व्हॅल्यू फाइंड आउट करा. का की सगळ्यांच्या कंपॅरिझन मध्ये जॉमेट्रिकची व्हॅल्यू काय येते, जास्त येते. आणि मित्रांनो तुम्हीच विचार करा, एखाद्या सिटीसाठी आपल्याला पाणी पुरवठा करायचा आहे तर पाणी पुरवठा करताना जर पाणी पुरवठा करण्याची जी काही कॅल्क्युलेशन्स आहेत त्याची व्हॅल्यू जर जास्त निघून आली तर आपण सेफर साईडला आहोत. म्हणजे आपण जास्त पाणी पुरवठा करणार आणि जास्त पाणी जर लोकांपर्यंत गेलं तर मला सांगा सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर लोकांना भेटणार आहे तर लोकांच्या तक्रारी राहतील का, त्याच्यावरती शासनवरती भर होणार आहे का, काही नाही. तर त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते, सजेस्ट करते टू यूज द जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड वाइल कॅल्क्युलेटिंग दी पॉप्युलेशन फोरकास्ट. त्यामुळे जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड मध्ये हा एक पॉइंट लिहिणं अपेक्षित आहे की अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मॅन्युअल इट इज सजेस्टेड टू यूज द जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड वाइल forecasting the future population of any particular city. That should be known to you. हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, आता ही झाली तिसरी मेथड. तुम्हाला ह्या तीन मेथड्स वरतीच एक्झाम मध्ये न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ओके, जी चौथी मेथड आहे त्या चौथ्या मेथड वरती फक्त तुम्हाला थेरॉटिकल पॉइंट्स विचारले जाऊ शकतात, परंतु न्यूमेरिकल विचारण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. ओके, पण तरीही आपण कसं त्याला सॉल्व्ह करायचं आहे ते त्या ठिकाणी समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं आहे डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड. म्हणजे काय मित्रांनो, ही जी मेथड आहे ना याच्यासाठी पण 3 क्वेश्चन्स आपल्या मनामध्ये तयार करून ठेवायचे आहे. पहिला क्वेश्चन की ही मेथड कुठे यूज केली जाते. मित्रांनो ही मेथड आपण अशा ठिकाणी यूज करतो ज्या ठिकाणी सिटीजचं सॅच्युरेशन झालेलं आहे. म्हणजे सिटीज आता डेव्हलप झालेले आहेत, राहण्यासाठी जागा अवेलेबल नाहीये, सगळं सॅच्युरेशन झालेलं आहे, सगळीकडे लोक पब्लिक वाढलेली आहे. तर त्यावेळेस ह्या मेथडचा आपण काय करतो, युजली यूज करत असतो. तर त्यामुळे याच्यामध्ये पहिला पॉइंट आपण म्हणू शकतो की दिस मेथड इज यूज फॉर दी सिटीज who have undergone the saturation. जे सॅच्युरेशन अंडर गेलेले आहेत तर सॅच्युरेशन सिटी साठी आपण काय करतो, ह्या मेथडला यूज करतो. सेकंड प्रश्न की ही मेथड कधी यूज करावी, ही मेथड कधी यूज करावी. तर याचं उत्तर आहे ही मेथड अशा ठिकाणी यूज करावी ज्या ठिकाणी तुम्हाला जे पॉप्युलेशनचा पर्सेंटेज जो आहे, पॉप्युलेशनचा जो वाढणारा जो पर्सेंटेज आहे त्याच्या व्हॅल्यू मध्ये तुम्हाला डिक्रीज भेटतंय. म्हणजे आता सपोज की पहिल्या ह्याच्यामध्ये पॉप्युलेशन वाढली 15%ने, दुसऱ्या ह्याच्यामध्ये पॉप्युलेशन वाढली 13%ने, पण पर्सेंटेज मध्ये काय झालंय, कमतरता आली. पहिली 15%ने वाढली, नंतर 13. नो डाऊट पॉप्युलेशन वाढते, पण पर्सेंटेज जो वाढण्याची व्हॅल्यू आहे ती काय होती, कमी होती. मग असं जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही काय करणार, ह्या मेथडला यूज करणार. म्हणजे दिस मेथड इज युज्ड व्हेन द percentage increase in population is decreasing. पर्सेंटेज इंक्रीज इन पॉप्युलेशन इज डिक्रीजिंग. जो पर्सेंटेज ने पॉप्युलेशन वाढते तो पर्सेंटेजची व्हॅल्यू कमी होत चालली. तर त्यावेळेस ही व्हॅल्यू तुम्ही ही मेथड काय करू शकतात, यूज करू शकतात. आणि लास्ट तिसरा प्रश्न, या मेथडचा अझम्पशन काय आहे. तर काय बघा, इन दिस मेथड द पॉप्युलेशन इज फोरकास्टेड बाय कन्सिडरिंग द ऍव्हरेज डिक्रीज इन पर्सेंटेज रेट ऑफ ग्रोथ. ऍव्हरेज डिक्रीज इन पर्सेंटेज रेट ऑफ ग्रोथ. जे पॉप्युलेशनचा पर्सेंटेज मध्ये डिक्रीज होतोय त्याचा ऍव्हरेज कन्सिडर करून तुम्ही काय करतात, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करतात. आणि मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म्युला दिलेला नाहीये, तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, त्याला सॉल्व्ह करू शकतात. कसं सॉल्व्ह करायचं हे न्यूमेरिकलने काय करू आपण समजून घेऊया. न्यूमेरिकलने अजून तुमचे कन्सेप्ट काय होतील त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील.
तर न्यूमेरिकल तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलं की 2010 ची पॉप्युलेशन डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथडने किती राहणार आहे. ओके, तर त्याला आपण काय करू, आपण सॉल्व्ह करूया. याच्यामध्ये पण तुम्हाला 2 कॉलमचा त्या ठिकाणी यूज लागणार आहे. मग या कॉलमचा यूज मध्ये तुम्हाला सर्वात पहिला कॉलम मध्ये पुट करायचा आहे पर्सेंटेज इंक्रीज इन पॉप्युलेशन. पर्सेंटेज इंक्रीज इन पॉप्युलेशन. सिमिलरली जॉमेट्रिकल मेथड मध्ये पण हेच केलं होतं. पर्सेंटेज इन्क्रीमेंट फाइंड आउट केला होता. पर्सेंटेज इन्क्रीमेंट किंवा पर्सेंटेज इंक्रीज हे वन अँड दी सेम आहे. पर्सेंटेज इन्क्रीमेंट किंवा पर्सेंटेज इंक्रीज काय आपलं वन अँड दी सेम आहे. मग पर्सेंटेज इंक्रीज कसं काढलं होतं बघा, R1 R2 आणि R3 आपण काय केले होते, कॅल्क्युलेट केले होते. कसे कॅल्क्युलेट केले होते मित्रांनो, 15,000 मायनस 10,000 डिवायडेड बाय 10,000. जसं जॉमेट्री मध्ये केलं होतं बघा, जॉमेट्रिक मेथड मध्ये सिमिलरली तेच कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे पार्शली तुम्हाला जॉमेट्रिक मेथडच्या स्टेप्स फॉलो करायचे आहे. मग R1 ची व्हॅल्यू कशी आहे, 15,000 मायनस 10,000 5,000 5,000 डिवायडेड बाय 10,000 50 इंटू 100 50%. 50% आपल्याला तिथं पहिली व्हॅल्यू भेटली होती. दुसरी व्हॅल्यू किती होती, आय थिंक 26.66%. 26.66%. आणि R3 ची जी व्हॅल्यू आहे ती R3 ची व्हॅल्यू काय होती, 31.57%. बरोबर. या R1 R2 R3 च्या व्हॅल्यू जसं जॉमेट्री मध्ये कॅल्क्युलेट केलं ना, तसं ह्या मेथड मध्ये पण काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे. आता प्रश्नाकडे लक्ष द्या किंवा तुम्ही बघा की याच्यामध्ये तुम्हाला काय स्टडी करायला भेटतंय. 1970 मध्ये पॉप्युलेशन होती 10,000 आणि 1980 मध्ये पॉप्युलेशन झाली 15,000. पॉप्युलेशन कितीने वाढली रे, 50% वाढली. कितीने वाढली, 50%. 1980 मध्ये पॉप्युलेशन होती 15,000. 1990 मध्ये पॉप्युलेशन झाली 19,000. पॉप्युलेशन किती टक्क्याने वाढली रे, 26% वाढली. कितीने वाढली, 26%. 1990 मध्ये होती 19,000 आणि 2000 मध्ये पॉप्युलेशन किती झाले, 25,000. पॉप्युलेशन कितीने वाढली रे, 31.57% ने वाढलेली आहे. पॉप्युलेशन वाढलेली आहे. आपण म्हणतोय नो डाऊट पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग. पण मित्रांनो एकदा फक्त पर्सेंटेज कडे लक्ष द्या. पर्सेंटेज इथं किती आहे, 50%. इथं काय 26%. पर्सेंटेज कमी झालंय का नाही, येस. पर्सेंटेज जर कमी झालेलं दिसल तर डिक्रीज रेट ग्रोथ मेथड काय करतो आपण, यूज करतो. परत पर्सेंटेज वाढत असेल नो डाऊट काही प्रॉब्लेम नाही, पण एक पॉइंटला तरी पर्सेंटेज तुमची कमी होताना दिसते तुम्हाला, तर त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, ह्या डिक्रीज ग्रोथ रेट मेथडला आपण काय करायला लागेल, यूज करावं लागेल. ओके, तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन दिला जाईल, त्याच्यासोबत मेन्शन पण केलं जाईल की कोणत्या मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे याच्यासाठी घाबरू नका की सर मी ही डिक्रीज रेट ऑफ ग्रोथ मेथड यूज करू की मी जॉमेट्रिकल मेथड यूज करू. नाही, असं काही नाही. तुम्हाला डायरेक्टली त्याच्यामध्ये मेन्शन केलं जाईल, क्वेश्चन दिला जाईल आणि विचारलं जाईल की जॉमेट्रिक मेथडने सॉल्व्ह करा किंवा अरिथमेटिकने सॉल्व्ह करा, इन्क्रीमेंटने सॉल्व्ह करा किंवा डिक्रीज रेट ऑफ ग्रोथ मेथडने तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. मग आता बघा पर्सेंटेज मध्ये काय होते, आपले कमतरता होते. तर आता मी काय करतो, आपला जो नेक्स्ट कॉलम जो आहे, चौथा कॉलम, त्याला काय करतो, प्रिपेअर करतो. तर चौथा कॉलम काय राहतो बघा आपला, द फोर्थ कॉलम इज डिक्रीज इन पर्सेंटेज इंक्रीज ऑफ पॉप्युलेशन. decrease in percentage increase of population. पर्सेंटेज इंक्रीज ऑफ पॉप्युलेशन इथं होतं, त्याच्यामध्ये डिक्रीज कितीने झालेला आहे, म्हणजे कितीने त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे, ही मला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. तर बघा पहिली व्हॅल्यू होती 50%, आता व्हॅल्यू किती झाली, 26%. कितीने डिक्रीज झालं, कितीने डिक्रीज झालं, कितीने त्याची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे प्लस येणार आपली साइन, बरोबर. तर व्हॅल्यू कितीने कमी झाली, 50 मायनस 26.67, 50 मायनस 26.67, तर व्हॅल्यू काय येते त्याची 23.34%. किती आलं, 23.34
पर्सेंटेजने तुमची व्हॅल्यू काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. येस, डिक्रीज दिसतंय मला म्हणून पॉझिटिव्ह साईन केलेले आहे. आता बघा 26.66% ट्रू व्हॅल्यू कुठे गेली आहे, 31.57% वरती गेलेली आहे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो डिक्रीज होतंय का रे, नाही, इन्क्रीज होतंय. पण आपलं टेबल काय आहे, डिक्रीज. मग डिक्रीज मध्ये इन्क्रीज होत असेल तर निगेटिव्ह साईन यूज करायला लागेल. तर त्यामुळे इथं इन्क्रीज होत आहे तर इथं मी काय करणार, निगेटिव्ह साईन करणार. कारण की मी इथं शब्द काय लिहितोय, डिक्रीज लिहितोय. तर काय होती, इन्क्रीज होती. इन्क्रीज कितीने होती आपली पॉप्युलेशन, इन्क्रीज होतीये 4.91% काय होतीये, इन्क्रीज होतीये. बरोबर. तर आता मला काय करायचं आहे, याचा वापर करून आता मला काय करायचं आहे की पुढची पॉप्युलेशन फाइंड आउट करायची. पुढची पॉप्युलेशन फाइंड आउट करायची असेल तर सिंपली काय करायचं, यांचा ऍव्हरेज घ्यायचा. यांचा काय करायचा, ऍव्हरेज घ्यायचा. ऍव्हरेज कसं कॅल्क्युलेट करणार मी, सपोज मी ऍव्हरेजला म्हणतो आर. आर इज इक्वल टू 23.34 प्लस ऍव्हरेज घेतोय मी प्लस मायनस ब्रॅकेट मध्ये 4.91 डिवायडेड बाय काय येणार, 2 येणार. 23.34 प्लस मायनस मायनस होणार म्हणजे 23.34 मायनस 4.91 डिवाइड बाय काय येणार, 2 येणार. तर त्याची व्हॅल्यू किती निघून येईल मित्रांनो, द व्हॅल्यू कम्स आउट टू बी 9.22%. याचा अर्थ हा होतो मित्रांनो की आपली जी काय पर्सेंटेज मध्ये डिक्रीज होत आहे ते ऑन एन ऍव्हरेज 9.22% ने होत आहे. ऑन ऍव्हरेज किती होत आहे, 9.22% ने आपला पर्सेंटेज डिक्रीज होत आहे. याचा तो काय होतो, अर्थ होतो. मग आता मला काय करायची आहे, 2010 ची पॉप्युलेशन काढायची असेल. मग 2010 ची पॉप्युलेशन आता डिक्रीज होती हे तर मला कळालंय. डिक्रीज कितीने होते, 9.22% ने. तर 31.57 नंतर मला तो पर्सेंटेज कमी करावा लागेल. येस, कितीने कमी करायचा, 9.22% ने काय करायचा, कमी करायचा. म्हणजे 31.57 मधून 9.22% माझं काय होणार, कमी होणार. आणि कमी होऊन जी व्हॅल्यू निघून येणार त्याच्या अनुसार मी काय करणार, याची फ्युचर पॉप्युलेशन फाइंड आउट करणार. कशी काढतो बघा. The population for the year 2010 will be equal to 25,000. पॉप्युलेशन वाढणार आहे, नो डाऊट पॉप्युलेशन वाढणार आहे, पण पर्सेंटेज काय होणार आहे, माझा कमी होणार आहे. पर्सेंटेज कितीने कमी होणार आहे, प्लस ब्रॅकेट मध्ये 31.57% 25,000 पर्यंत आलेला होता. तर त्यामुळे इथं 31.57% लिहिणार. मायनस कितीने पर्सेंटेज कमी होतोय, 9.22 डिवायडेड बाय 100. कारण की हे पर्सेंटेज आहे आणि याला कोणी मल्टिप्लाय करणार, 25,000. का, कारण की एवढ्या पर्सेंटने ती व्हॅल्यू काय होणार आहे, पॉप्युलेशन माझी कमी होणार आहे. याचा तो अर्थ होतो. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं, ऍव्हरेज जी काय पॉप्युलेशन मला आलेली आहे, ऍव्हरेज जी काय पॉप्युलेशन आलेली आहे याच्यावरनं पुढची पॉप्युलेशन काढायची असेल तर मागच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेज रेट मधून तेवढे ऍव्हरेज पर्सेंटेज काय करायचं, कमी करायचं. मग मागचं पर्सेंटेज, लास्ट पर्सेंटेज किती आलं तुम्हाला, 31.57. 31.57 मायनस 9.22 डिवायडेड बाय 100 इंटू काय करणार मी, 25,000. कारण की 25,000 मधूनच ती व्हॅल्यू कमी होणार आहे मित्रांनो. कारण की 31.57 इज इक्वल टू 25,000. याच्यामधून ती पॉप्युलेशनची व्हॅल्यू कमी होणार आहे. मग आता पॉप्युलेशन याला जर आपण सॉल्व्ह केलं तर पॉप्युलेशनची व्हॅल्यू मित्रांनो निघून येते. दॅट कम्स आउट टू बी 30,588. 30,588 is the value of the population in 2010 according to the decrease growth of rate method. ओके. तर त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे हा न्यूमेरिकल तुम्हाला काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. सिंपल सोप्या पद्धतीत मी तुम्हाला शिकवलेला आहे. अशाच पद्धतीत आपल्याला ग्राफिकल मेथड पण स्टडी करायचे आहेत आणि बाकीच्या मेथड्स पण स्टडी करायचे आहेत. मग लक्षात ठेवा, जर न्यूमेरिकल तुम्हाला विचारला तर न्यूमेरिकल फक्त एवढा जरी तुम्ही सॉल्व्ह केला तरीही तुम्हाला चांगले मार्क भेटून जातील. आणि थेरॉटिकल जर विचारला असेल तर ते थेरॉटिकल मध्ये काय काय पॉइंट्स लिहायचे हे देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ज्यावेळेस मित्रांनो आपली कन्व्हेन्शनलची बॅच चालू असेल त्याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटला प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय काय लिहायचं आहे हे डिटेल मध्ये त्याला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. फुली त्या ठिकाणी त्याचं प्रिपरेशन त्या ठिकाणी कंप्लीट केलं जाईल. तर त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर
तुम्ही ह्या बॅचला जॉईन होऊन जा. 6 जून पासून आपली बॅच चालू होणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन मोड मध्ये त्या ठिकाणी चालू होणार आहे विद्यासागर अकॅडमी पुणे इथे. ओके, काय अजून तुम्हाला डिटेल पाहिजे नसेल तर तुम्ही अकॅडमीला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मग मित्रांनो आपण आजच्या पुरती इथं थांबूया. थँक्यू एव्हरीवन अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर एक्झाम्स.